जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन आपलं वाचन, ग्रंथाचं वाचन होणे आपलं सुरू आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या मोठ्यांना नमस्कार आणि इतरांना सर्वांना वंदन करून आपल्या वाचनाकडे वळूया. परमपूज्य खंदारकर महाराज लिखित श्री ज्ञानेश्वरी भावदर्शन या ग्रंथाचं वाचन आपण करतो आहोत. अध्याय 4 आणि आपला अध्याय 4चा जो शेवटचा श्लोक आहे 42 क्रमांकाचा. तस्माद् ज्ञानसंभूतं रुस्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगम उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. त्याचा पदच्छेद आपण मागच्याला बघितला होता की तस्मात् अज्ञानसंभूतं रुस्थं ज्ञानासीना आत्मनः चित्वा एवं संशयं योगम उत्तिष्ठ भारत, असा त्याचा पदच्छेद आपण बघितला होता. आणि मागच्याला याच्यावरती ज्या ओव्या आहेत 207 ते 225 क्रमांकाच्या, यातली खरं बघता आपल्याला एकही ओवी बघायला वेळ मिळाला नाही. श्लोकाचा अर्थ आणि त्याच्यानंतर आपण गीता दीपस्तंभकडे वळलो होतो, कारण तिथे परमपूज्य काकांनी जो गट केलेला श्लोकांचा, त्या गटाचा एक एकत्रित अर्थ आपण बघितला होता. तर आत्ता जो मी श्लोक वाचला त्याचा पुन्हा एकदा थोडक्यात अर्थ बघून घेऊया आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. काय म्हणूया, धावती उजळणी करूया, म्हणजे पुन्हा विषय प्रवेश व्हायला सोपं जाईल आणि मागच्या वाचनाकडे वळूया. तर हा जो 42 क्रमांकाचा श्लोक आहे त्याचा अर्थ: याकरिता अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या हृदयात राहणाऱ्या या आत्मविषयक संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर व युद्धा करता उठ, असा त्याचा अर्थ आपण इथे मागच्याला बघितला होता. उजळणी करतोय आपण इथे. खूप छान आपलं बरंच विवेचन, वाचन, श्रवण मागच्याला झालेलं आहे. त्यामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम या श्लोकापासून जेव्हा सुरुवात केली होती, त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये काय नसावं ते सांगितलं आहे. अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशय का नसावं, तर ते नष्ट होतात. त्यातल्या त्यात जो संशयी आहे त्याला तर सगळ्यात पापी असं आचार्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या भाष्यामध्ये. तोही विचार करून आपला झाला. आणि त्याला इहलोक साधत नाही, परलोक मिळत नाही आणि आत्मसुखही प्राप्त होत नाही, असं आचार्यांनी म्हटलेलं. हे आठवण करून देण्याचं कारण असं की इथे अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या हा जो जे वाक्य आहे खूप महत्त्वाचं आपल्यासाठी. त्याच्यामध्ये सरळ सरळ संशयाचं कारण काय, म्हणजे संशय हे कार्य आहे आणि कारण आहे अज्ञान, इथे दिलेलं आहे. कारण अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या या संशयरूप, या संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून टाकायचं, असा एक थोडासा अन्वय आपण लावून घेतला. अज्ञानापासून हा संशय उत्पन्न होतो. आणि मागच्याला आपण तो थोडासा नाही चांगलाच विचार केला होता मागच्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा, की अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशयी. हा जो संशयी असतो तो अज्ञानी पण असतो आणि अश्रद्ध पण असतो. हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं. उजळणीचा भाग म्हणून पुन्हा एकदा, की जो संशयी असतो तो अज्ञानी पण असतो आणि अश्रद्ध पण असतो. हे आधीचे जे दोन असतात ना, ते संशयी नसण्याची शक्यता बघा. आपण जे बोललो होतो की का म्हणून संशयी एवढा या दोघांपेक्षाही जास्त पापी आहे, असं आचार्यांनी म्हटलेलं आहे भाष्यामध्ये. चं कारण असं आहे की हे काय म्हणूया, चढत्या भाजणीचे दुर्गुण आहेत असं म्हणूया. त्यामुळे जो संशयी असतो तो अज्ञानी पण असतो म्हणूनच संशयी असतो, आणि अश्रद्ध पण असतो म्हणूनच संशयी असतो. आणि मग आपल्याला या श्लोकाचा अर्थ कळतो की अज्ञानापासून उत्पन्न झालेले असं का म्हटलेलं आहे. कारण संशयाचा जो उगम आहे,
जन्म जो होतो संशयाचा तो अज्ञानातूनच होतो. आणि जर अज्ञानातून संशयाचा उगम होत असेल तर त्याला एकमेव उपाय काय आहे? सरळ सरळ गोष्ट आहे, ज्ञान. अज्ञानाच्या विरोधी काय आहे? ज्ञान. त्यामुळे ज्ञानरूप खडगाने छेदून असं इथे काय म्हणूया रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञान खडगाने छेदून मग करायचं काय आहे पुढे? अर्जुनाचं पुन्हा ते आपण मागच्याला बघितलं होतं, ध्रुवपद सुरूच आहे. कर्मयोगाचे आचरण कर आणि युद्धा करता उठ. युद्धातून सुटका नाही, कर्मातून सुटका नाही. आता इथे मागच्याला आपण हा विचार बघितला होता की ते आत्मनहा हा जो शब्द आहे, ज्ञानासिना आत्मनहा, आत्मनहा म्हणजे स्वस्य असं विशेषण वापरून हा जो संशय आहे हा संशय आत्मविषयक आहे असं सुचवलं आहे. असं कोण म्हणत आहे? पुन्हा आचार्य म्हणतात आहे. आद्य शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये असं म्हणतात आहे की या श्लोकामध्ये आत्मन हा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ स्वतःविषयी, आत्मविषयक. आणि त्यामुळे हा जो संशय नष्ट करायचा आहे तो दुसऱ्यांनी, एकाने दुसऱ्याचा संशय नष्ट नाही करायचा आहे. म्हणून इथे काय दिलेलं आहे? ज्ञानरूप खडगाने छेदून, म्हणजे स्वतःच ज्ञान प्राप्त करून असा त्याचा अर्थ आहे. शोक मोह आदी दोषरहित यथार्थ दर्शनरूप ज्ञान खडगाने संशयाचे छेदन करणे अपेक्षित आहे, असं आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये म्हटलेलं आहे या श्लोकावर. हा एक बारकावा आपण बघितला होता मागच्या वेळेला श्लोकाचा. आणि आता मी गीता दीपस्तंभाकडे वळतोय. त्यातले काही महत्त्वाचे आपण विचार म्हणजे बघितले होते मागच्या वेळेला थोडे बघू आणि मग आजच्या वाचनाकडे वळू. गीता दीपस्तंभामध्ये 39 ते 42 एवढ्या सगळ्या श्लोकांचा एक गट केला आहे काकांनी. आणि त्याचा अर्थ सांगताना पहिला शब्द आपण बघितला होता अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे सात्विक श्रद्धावंत असा पहिला शब्द होता. सात्विक श्रद्धावंत, इंद्रियांवर संयम असणारा व ज्ञानाची सतत उत्कंठा असणारा साधक ते ज्ञान प्राप्त करून अल्पावधीत पराशांतीला प्राप्त होतो. यातला महत्त्वाचा शब्द खूण करण्यासारखा पुन्हा एकदा सात्विक श्रद्धावंत. कारण श्रद्धेचे प्रकार आपण काही विचार केला होता सगळा. विकृत श्रद्धा नावाचा एक शब्द काकांनी समोर ठेवलेला आहे. अंधश्रद्धा नावाचा शब्द सिद्ध सोचण्याचं काका म्हणतात, कारण श्रद्धा ही अंधच असते. म्हणूनच त्याला श्रद्धा म्हणतात, कारण ती अनुभवाच्या आधीचा टप्पा आहे. तिचा जसा जसा विकास होत जातो तसा शेवटचा जो टप्पा आहे तो स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा. हा विचार आपण नेहमीच करतो. निदान काकांनी तो विकासाचे टप्पे छान मांडलेले आहेत. पण तोपर्यंत विचार केला नीट बारकाव्यासहित तर श्रद्धा ही अंधच असते. कारण तो अनुभव मला अजून आलेला नाही आहे, तो प्राप्त मला व्हायचा आहे. त्यामुळे तोपर्यंत संतांवरती, संत वचनांवरती, सद्गुरूंवरती, शास्त्रावरती मला श्रद्धाच ठेवायची. त्यामुळे फक्त ती कशी असावी तर ती सात्विक असावी, एवढा त्यातला मुद्दा होता. आपल्याला विकृत श्रद्धेकडे जायचं नाही आहे. सात्विक श्रद्धावंत, इंद्रियांवर संयम असणारा, संयतेंद्रिया, आणि पुढे ज्ञानम तत्पर, ज्ञानाची सतत उत्कंठा असणारा साधक. आणि इथे जे अल्पावधीचा शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण श्लोकामध्येच तो शब्द आलेला आहे. त्यामुळे साधक ते ज्ञान प्राप्त करून अल्पावधीत पराशांतीला प्राप्त होतो. आता मागच्या आपण तुकाराम महाराजांचा जो अभंग पाहिला होता तो खरं अर्थाने याच्या विरुद्ध आहे. आपण बघितला होता की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी. आणि इथे तो म्हणतात अल्पावधीत. तोही विचार आपण केला होता, उजळणीच करतो आहोत. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो साधनेला लागू पडतो, साधकाला लागू पडतो. साधन काळात जे आपण साधन करतो त्याला ते लागू पडतं की नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी. चुकलं माझं थोडंसं, ते ज्ञानाला लागू पडतं. हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी, हे ज्ञानाला लागू पडतं. आणि करावी तातडी परमार्थाची, हा जो दुसरा अभंग आहे तुकाराम महाराजांचा, तो साधनेला लागू पडतो. त्यामुळे तातडी आपल्याला करायची आहे साधनेची. अनुभवाच्या बाबतीत मात्र प्राप्त काळ घडी यावी लागते. कारण काय आहे? विवृणुते तनुम स्वाम, त्या श्रुतीचा आपण बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. हे आठवण्याचं आत्ता कारण असं की ते जे ज्ञान आहे ते नाही चालत
प्राप्त काळघडी आल्या विना असा त्याचा अर्थ. पण ते एकदा ज्ञान प्राप्त झालं की पराशांती मात्र अल्पावधीतच प्राप्त होते. आणि त्यामुळे अज्ञानामुळे तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला संशय तू ज्ञानाने छेदून टाक, असा अर्थ. एक महत्त्वाचं वाक्य तिथे आलं होतं. आणि आपण आत्ता त्याचा विचार केला की संशय जे आहे तो अज्ञानातून कसा निर्माण होतो. आणि मागच्याला आपण एक छान त्याची एक संगती पाहिली होती, ती पुन्हा एकदा आठवण करून देतो. हे जे आत्तापर्यंत काही शब्द येऊन गेले 2 श्लोकांमध्ये, अश्रद्ध, अज्ञानी, संशयी, तर संशय आहे, संशयी आहे. आता आपण उलटे करून सुरुवात करतो, आपण उलटं उलटं जातोय, मागे मागे जातोय प्रवास करत. पहिला आहे संशय आहे. समजा माझ्या मनामध्ये संशय आहे. आता संशयाचे पुन्हा आपण ते सगळे प्रकार बघितले होते, पुन्हा आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. ती मागचीच उजळणी झाली आपली. ती म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना असे 2 प्रकार आपण पाहिले होते. प्रमाणासंभावना आणि प्रमेय असंभावना हे 2 प्रकार आपण बघितले होते. पण असा संशय आहे असं गृहीत धरलं समजा, त्याचा अर्थ काय आहे? निश्चय नाही. कारण संशय आहे म्हणजे निश्चय नाही, सरळ सरळ गोष्ट आहे. निश्चय का नाही? तर ज्ञान नाही. निश्चय कधी होत नाही मनुष्याचा? जेव्हा आपल्याला ज्ञान नसतं परिपूर्ण एखाद्या विषयाचं. अध्यात्माचं जसं नाही, कुठल्याही विषयाचा, आपण व्यावहारिक विषयांचे विचार, की मला जर संपूर्ण ज्ञान, संपूर्ण आकलन एखाद्या विषयाचं नसेल, ज्ञान नसेल, तर माझा निश्चय होत नाही एखाद्या गोष्टीबद्दल. बरं, मग ज्ञान का नाही? अज्ञान आहे म्हणून. सरळ सरळ गोष्ट. बरं, अज्ञान का बरं आहे? कारण मी ज्ञानात तत्पर नाही. इथे दिलेलं आहे, ज्ञानम तत्पर. हा एक लक्षण सांगितलेलं आहे साधकाचं. आपण बघतोय की आता शेवटचा टप्पा आहे हा ज्ञानाचा. श्रद्धावान लभते ज्ञानम, हा शेवटचा टप्पा आहे की जिथे आता सद्गुरूसुद्धा ज्ञान देऊ शकत नाही. फार मोठं वाक्य आहे, जपून बोलावं लागतं. संतांच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून गोळीबार करावा लागतो. पण ही सत्य आहे. हे विधान ज्या ठिकाणी सत्य ठरत नाही अशी ती जागा आहे आता. कारण तिथे देणारा कोणी नाही आणि घेणारा कोणी नाही. कारण जे द्यायचं आहे ते देणाऱ्यापासून वेगळं नाही आणि जे घ्यायचं आहे ते घेणाऱ्यापासून वेगळं नाही. अशा अवस्थेबद्दल आपण बोलतो आहे. आणि तिथे काय हवं आहे? तर ज्ञान तत्पर. हा ज्ञानाची सतत उत्कंठा. मला जर ते उत्तम अधिकारी व्हायचं असेल, तो अधिकार मला प्राप्त करायचा असेल, आणि जर मी मंद अधिकारी असेल, मध्यम असेल, जे काय आपल्या अधिकाराची पातळी असेल, तिथपर्यंत गेल्याशिवाय ज्ञान नाही हे तर नक्कीच आहे. त्यामुळे अज्ञान का आहे? तर ज्ञानात मी तत्पर नाही. बरं, ज्ञानात तत्पर का नाही? आपण उलटं उलटं जातोय प्रवास करत. इंद्रियांवर संयम नाही. दुसऱ्या भाषेमध्ये अजूनही विषय सुखाकडे अत्यंत ओढ आहे. आणि कितीही समर्थांची ओळी मला पाठ असली, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, समर्थ म्हणतात. विषय जनित सुखे, जोपर्यंत मी विषय जनित सुखाच्या मागे धावतो आहे तोपर्यंत तो आत्माराम मला लाभणार नाही. सौख्य म्हणजे इथे त्याचा अर्थ आत्माराम, सुखरूपता, ज्ञानरूपता. आपण त्याला आत्ताच्या भाषेत आत्माराम म्हणू. नाही लाभणार. त्याच्यामुळे ज्ञानात तत्पर मी नाही. का? कारण माझं इंद्रियांवर संयम नाही. म्हणजेच मी जितेंद्रिय नाही, संयतेंद्रिय नाही, या श्लोकातला शब्द वापरायचा झाला. मग आता मी जितेंद्रिय का नाही? तर आता आपला शेवटचा टप्पा येतो आहे, मी सात्विक श्रद्धावंत नाही. आत्तापर्यंत आलेले सगळे शब्द असे छान नीट मांडून घेतले, त्याची एक साखळी तयार झाली. सात्विक श्रद्धावंत मी नाही. काकांच्या भाषेत काका एक छान शब्द वापरतात, मोटिवेशनच माझं नीट अजून झालेलं नाही. इंग्लिश शब्द आहे पण खूप छान शब्द आहे, मोटिवेशन. मोटिवेशन नीट झालेलं नाही आहे. का? कारण बौद्धिक पातळीवर मला काही गोष्टी कळतात, पण अजूनही ते मराठीत छान आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही. अजूनही ती सुखरूपता, ती ज्ञानरूपता, ती सतरूपता, सद्घन चिद्घन आनंदघन, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस, हे सगळं सगळं पाठ असतं. पण अजूनही विषयाकडची धावच कमी होत नाही. अजूनही मला असं जबरदस्त विश्वास आहे, आता श्रद्धा शब्द इथला वापरायचा झाला, की विषयामध्ये सुख आहे. आणि हे एकदा ठरलं की तिथून जी गाडी घसरायला सुरुवात होते. आणि विषयात जर सुख असेल तर साधा तर्क आहे की जेवढे जास्त विषय तेवढं सुख. आणि मग एकच आपल्यासमोर उपाय उरतो, कोणता? जास्तीत जास्त विषय गोळा करणे. कारण विषयात सुख आहे, ठरलं. आपण काय बोलतोय? प्रेरणाच नीट झालेली नाही, मोटिवेशन नीट झालेलं नाही,
केवळ बौद्धिक पातळीवरती हे सगळं सुरू आहे. आणि हृदयात परमेश्वराचं, भगवंताचं प्रेम पण नाही आहे. म्हणजे धड भक्ती पण नाही आहे, धड ज्ञान पण नाही आहे. असं अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले माझ्यासारखे जे असतात त्यांची ही अवस्था आहे. त्यामुळे सात्विक श्रद्धावंत व्हायचा आहे, त्याच्यातून इंद्रियांवरचा संयम शिकायचा आहे, तो वापरायचा आहे, तो करायचा आहे, जितेंद्रिय होण्याची धडपड करायची आहे. का? कारण मला सुखरूपच व्हायचं आहे, मला सुखी नाही व्हायचं आहे. काका नेहमी सांगतात आपल्याला सुखी व्हायचं नाही, कारण जो सुखी होतो तो दुःखी होतोच, हा नियम आहे. आणि दुःख आहे म्हणून तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी उघडून बसावं लागतं ना. शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदी दुःख नाम जगती न स्यात्, असं कोण म्हणतं? वाचस्पती मिश्र म्हणतात. वाचस्पती मिश्रांनी म्हटलंय, शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदी दुःख नाम जगती न स्यात्. जगामध्ये जर दुःख नावाची गोष्टच नसती तर शास्त्राविषयी जिज्ञासाच झाली नसती कोणाला. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती, एवढं मोठं ध्येय आपल्यासमोर परमार्थशास्त्राने ठेवलं. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, हे एकदा हे जितक्या लवकर समजेल, पटेल, रुचेल, वळेल, सगळ्यात महत्त्वाचं, कळून चालत नाही नुसतं, ते वळावं लागतं. ते वळलं ना की आपोआपच धाव कमी व्हायला लागते, एकदम होत नाही. परमपूज्य काका पुन्हा नेहमी ते सांगतात, ओव्हरनाईट ज्याला म्हणतात, होणारी ही गोष्ट नाही. नव्हे तशी झाली तर ती पुन्हा बिघडू शकते, पटकन उलटे. कारण कधी कधी असं होतं, काही एखादा प्रसंग घडतो आणि ज्याला वैराग्याचा व सुद्धा त्याला स्पर्श नसतो, त्याला वैताग म्हणतात. त्यातलं वैतागातला व आहे, त्याच्यात वैराग्यातला नाही आहे. असा वैताग येऊ शकतो एखाद्या दिवशी, फारच मला एखादं काय म्हणूया ज्या जीवनाबद्दल अरुची निर्माण होऊ शकते, पण ती तेवढ्यापुरतीच ठरते. म्हणजे ती भावना ठरते, त्याचा भाव होत नाही थोडक्यात. त्यामुळे तसं होता कामा नये. हळूहळू हळूहळू ही धाव बाहेरची कमी होत गेली पाहिजे. आणि ती जशी कमी होईल तशी स्वाभाविकच मी जसं असं ज्या ज्या प्रमाणात मी जितेंद्रिय होत जाईन त्या त्या प्रमाणात काय होणार आहे, मग अशी साखळी बघितली, ज्ञानामध्ये माझी तत्परता वाढत जाणार आहे. आणि ज्ञानाची तत्परता ही आपल्या अंतःकरणात जे अनुसंधान असतं त्याला आपण नामानुसंधान म्हणू शकतो, तत्वानुसंधान म्हणू शकतो. या रूपाने ती जी ज्ञानातली तत्परता आहे ती अंतःकरणात माझ्या सतत तेवत राहते. त्या तेवत राहते याच्यावर पुन्हा एक ओवी आठवली ज्ञानेश्वरीतली, मला आठवते का बघूया पूर्ण. सटवीची राती न विसंबीजे वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. आठवली? थोडेसे शब्द इकडे तिकडे झाले असेल कदाचित, पण 90% ओवी तशीच आहे. तिथे माऊलींनी दृष्टांत दिलेला. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे, रात्रभर तो दिवा तेवत ठेवायचा, कारण ती सटवी येऊन बाळाच्या कपाळावरती त्याचं भविष्य लिहून जाते, असं त्या काळची समज होती. तो दृष्टांत म्हणून फक्त माऊलींनी वापरलेला, की तो दिवा कसा सतत तेवत ठेवावा लागतो. तैसा आपल्याला कामाची गोष्ट आहे, ते पुढचं चरण, ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. आपण कशाबद्दल बोलतोय? अनुसंधानाबद्दल. असा हा ईश्वर निर्णय जर 24 तास माझ्या चित्तामध्ये मी वाहू शकत असेल, म्हणजेच त्याचं अनुसंधान मी टिकवू शकत असेल, मग ते नामाच्या माध्यमातून असो का तत्वा की आत्मानात्म विचाराच्या माध्यमातून असो, कसंही असलं तरी त्याला म्हणायचं मी आता ज्ञानात तत्पर झालेलो आहे. आणि मग हळूहळू अज्ञान माझं मावळत जाऊन एक दिवस पूर्ण ज्ञानी होणार आहे. आता श्रद्धेबद्दल काका म्हणाल ते एक महत्त्वाचं वाक्य आलं होतं मागच्याला, की अस्सल श्रद्धेचा, मग अशी आपण शब्द तर वापरला, सात्विक श्रद्धावंत आपल्याला व्हायचं आहे, विकृत श्रद्धा आपल्याला नको आहे. म्हणजे नक्की काय? तर ते काकांनी असं म्हटलं की अस्सल जी श्रद्धा असते ती परंपरा, तिचा विकास कसा होत जातो सांगितलं आहे. पहिले परंपरा, परंपरेने आपण काहीतरी शिकतो, आपले आई वडील आपल्याला काहीतरी शिकवतात, आजी आजोबा, घरातले, बाहेरचे, आजूबाजूचे, यांच्याकडून आपण नकळत कळत शिकत असतो. त्या परंपरा आपल्यासमोर मांडल्या जातात, आपण त्या परंपरांचे पाईक होतो काही प्रमाणामध्ये. त्यामुळे पहिले परंपरा, मग त्याच्यातनं तर्क, जिज्ञासा निर्माण झाली की मनुष्य मग प्रश्न करायला लागतो. त्या प्रश्नांची उत्तरं काही प्रमाणात ग्रंथांमधूनही मिळू शकतात, पण एक वेळ शेवटी येतेच की कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवावं लागतं. आता कोणाच्या? उघड आहे, बुद्धी गहाण ठेवावी लागते, मागच्याला बोललो होतो आपण. कोणाच्या? संतांच्या.
सद्गुरूंच्या. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावंच लागतं आणि मग त्या तर्कांचे प्रश्न, म्हणजे तर्कातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं, आणि तेच साधन भगवद्गीतेने आपल्यासमोर 4 श्लोकांच्या पूर्वी ठेवलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि मग तसं झालं की उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. त्यामुळे पहिले परंपरा, मग तर्क, मग त्याच्यानंतर दुसऱ्याचा अनुभव. इथे सात्विक श्रद्धा लागते की हो, संतांनी तो अनुभव घेतलेला आहे, हो सद्गुरूंना माझ्या तो अनुभव आलेला आहे. त्या ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू, अशा आनंदामध्ये ते डुलत आहेत. ते श्रोत्रिय आहेत, ते दयाळू आहेत आणि ब्रह्मनिष्ठ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ही श्रद्धा. दुसऱ्याचा अनुभव, त्यांना अनुभव आलेला आहे. अत्यंत निस्वार्थी आहेत, संत निस्वार्थी आहेत, सद्गुरू निस्वार्थी आहेत. त्यांना माझ्याकडून कशाला, या जगाकडून काहीच नको आहे. त्यामुळे ते मला जे सांगतात आहे ते माझ्या शाश्वत हिताचंच असलं पाहिजे. ही आहे सात्विक श्रद्धा. आणि मग पुढे सगळ्यात शेवटचा काकांनी तो टप्पा आपल्यासमोर मांडला, तो म्हणजे किंचित स्वानुभव. कदाचित अशी मांडणी इतर ठिकाणी ऐकायला आपल्याला मिळतही नसेल, पण परमपूज्य काकांचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक वेळा आपल्याला जाणवलं असेल काकांच्या वाङ्मयातून की स्वतः करून, बीन देअर डन दॅट त्याला म्हणतात शुद्ध मराठीत. स्वतः साधन केलेलं आहे. त्यामुळे साधनेतले जे बारकावे आहेत ते इतके सुंदर काका नेहमी म्हणतात. हा एक छान बारकावा आहे माझ्या दृष्टीने. इट इज नॉट अ बायनरी थिंग. म्हणजे काय, काका गमतीने सांगतात, एक जण आला होता माझ्याकडे, म्हणजे काकांकडे, काकांचं मी सांगतो तुम्हाला. काकांच्या हातावर पेढे ठेवले. हे घ्या पेढे. काका म्हणे कशाचे पेढे? नाही, परवा मी मुक्त झालो म्हणे, त्याचे हे पेढे. तर विनोद बाजूला ठेवू, सांगण्याचा मुद्दा असा की काका म्हणतात इट इज नॉट अन इव्हेंट. इट इज नॉट अन इव्हेंट. आपण मागच्याला बोललो होतो, इफ यू हॅव टू कॉल इट, मे बी यू कॅन कॉल इट अ प्रोसेस प्रॉपरली. आणि त्या प्रोसेसचाच एक भाग म्हणून, एक टप्पा म्हणूया त्याला. टप्पा हा छान शब्द आहे. किंचित स्वानुभव, त्याची झलक मिळू शकते. आणि झलक हा शब्द इथला काकांचाच या ग्रंथातला शब्द आहे. अशी झलक मिळू शकते, अनुग्रहाच्या वेळेला मिळू शकते, साधनेच्या एखाद्या विशिष्ट वेळेला इतकी सुंदर साधना, इतकी सुंदर तन्मयता होते की होऊ शकतं, अनुभव येऊ शकतो. पण तो दृढ नसतो, अपरिवर्तनीय नसतो, कदाचित अपरोक्ष नसतो. पण त्यांनी होतं काय, तर आत्तापर्यंत मी दुसऱ्याच्या श्रद्धेवरती अवलंबून होतो, आता मी स्वतःच्या श्रद्धेवरती अवलंबून माझा पुढचा प्रवास सुरू झाला. हा श्रद्धेचा फार सुंदर आणि विकासाचा काय म्हणूया शेवटचा टप्पा आहे. असा जो अनुभव येतो की या देहाच्या पलीकडे, जे इंद्रिय गम्य नाही, इंद्रिय गोचर नाही, असं एखादं तत्व आहे आणि त्याचं वर्णन करण्याची गरजच नाही. कारण जिथे माऊलीच त्याचं वर्णन करत नाही, जीव आत्म्याची आहे, तिथे जे काय होय तया नाम सुख म्हणतात. जे काय होय नाही केल्या वर्णन. जिथे वेद त्याचं वर्णन करू शकत नाही, नीती नीती म्हणून थांबतात, तिथे आपल्यासारख्याने काय बोलावं. त्यामुळे वर्णनाचा प्रश्न नाही आहे, पण तो जो अनुभवाचा एक टप्पा आहे तो आल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरीतले ओव्या फारच आठवतात आज मला. या मना असे एक दिखे, आपण म्हणलो होतं त्याला ती चटक लागते. माऊलींचा शब्द आहे. त्याला जशी बाहेरची विषय सुखाची चटक लागते, तशी त्याला हीच चटक लावली तर ते मन मग बाहेर जात नाही पुन्हा. फार कमी धाव त्याची बाहेर राहते. मग अशीचा जो आपला विचार होता. आणि एक महत्त्वाचं वाक्य आलं होतं की अशी जी साधना आहे, कशी, जशी संतांनी त्यांनी त्यांचे अनुभव नोंदवलेले आहे, साधना पद्धती सांगितलेल्या आहे, त्यानुसार साधना केल्यास अनुभव येतोच. मला अतिशय आवडलेलं वाक्य आहे ते. एक काय म्हणूया, आपल्या सगळ्या साधकांना अत्यंत स्फूर्ती देणार, प्रेरणा देणार हे वाक्य. कारण असं कधी कधी येऊ शकतं, आपण शेवटी मनुष्यच आहोत, तसं एक नैराश्य ज्याला म्हणूया, किंवा विचारामध्ये की त्या परमार्थ प्रांतामध्ये तपाच्याच भाषेत बोलतात आणि नाही तर जन्माच्या डायरेक्ट. तप म्हणजे 12 वर्ष आपल्याला माहिती आहे. म्हणजे असं वाटतं कधी कधी की हे फारच काहीतरी काय म्हणूया. आणि मग माझ्यासारखा जिज्ञासू असेल, म्हणजे जो खरा शास्त्रीय जिज्ञासू नसतो, तो तर्क भलत्याच दिशेने चालवतो. मग माझे तर्क कसे चालतात माहिती आहे,
आता ते कोणी पाहिलं इतक्या तपानंतर, इतक्या जन्मानंतर, या बहुनाम जन्मनाम ते भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे. मी लगेच त्याचा उपयोग करून घेतो माझ्या भल्यासाठी. आलं असेल लक्षात मला भल्यासाठी म्हणजे काय म्हणायचं आहे ते. आणि म्हणतो निदान आत्ता हे तर सुख हातामध्ये आहे, विषय सुख नावाच्या नाम निमित्ताने. हे मी कशासाठी सांगतोय तसं नाही आहे. म्हणून काका आपल्यासमोर स्मार्ट परमार्थ म्हणतात, SMART. आपण बोललो होतो मागच्या, स्पेसिफिक, मेजरेबल, रिझनेबल, अचिवेबल, टाईम बाउंड. पण कसं संतांनी सांगितले तशी साधना केली, मी खरंच तसा साधन चतुष्टय संपन्न झालो, ज्ञानामध्ये तत्पर राहिलो, जितेंद्रिय झालो, सात्विक श्रद्धावान झालो, तर काका म्हणतात आहे तशी साधना जर मी केली तर अनुभव येतोच. आणि कोण म्हणतं त्याला खूप महत्त्व आहे, अत्यंत महत्त्व आहे. सद्गुरू सांगतात आहेत की अनुभव येतोच. समर्थही म्हणतात या नरदेहाशी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. मागच्याला आपण तो विचार केला होता. बहुत पावले उत्तम पदे खूप छान आहे. असे विचार आपल्यासमोर नेहमी ठेवावे, त्याने एक आपल्याला प्रेरणा मिळते की अरे वा, आपणही छान साधन केलं तर. आणि पुन्हा तो विचार आहेच, वाया काही जात नाही. पुन्हा जस्ट इन केस नाहीच झालं, पुन्हा प्लॅन बी. आपल्याला प्लॅन बीची फार सवय असते व्यवहारामध्ये. नाहीच झालं समजा काम या जन्मात, तर पुढच्या जन्मात तिथून पुढे प्रवास सुरू आहे. केवढा मोठा आश्वासन आहे भगवंतांचं आहे, प्रत्यक्ष भगवंतांचं आश्वासन. पण तसा विचार करायचाच कशाला? कारण काका म्हणतात, मंदाते म्हणतात, परमपूज्य मंदाते म्हणतात, असा विचार करणं म्हणजे पुढच्या जन्माची सोय करून ठेवणं, असाच त्याचा अर्थ आहे. हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. पण त्याच्यासाठी मात्र मग तशी साधनेची तयारी हवी. पण अनुभव येतोच हे वाक्य फार महत्त्वाचं होतं. आणि एक शेवटचं वाक्य वाचतो आणि आजच्या वाचनाकडे वळतो की श्रद्धारहित व म्हणून ज्ञानरहित असलेला संशयखोर माणूस परमार्थदृष्ट्या अधोगतीला जातो. आपल्या आजच्या वाचनाची सुरुवातच आपण तशी केली होती की जो संशयी असतो तो अज्ञानी पण असतो आणि तो अश्रद्ध पण असतो. अगदी तेच हे वाक्य आपल्याला सांगत आहे. श्रद्धारहित आहे म्हणून ज्ञानरहित आहे, म्हणून संशयखोर, आणि तो परमार्थदृष्ट्या अधोगतीला जातो. काकांचा महत्त्वाचा शब्द होता तो परमार्थदृष्ट्या. आणि काकांनी पुढे लगेच सांगितलं, कारण तो व्यवहारामध्ये यशस्वी असू शकतो, श्रीमंत असू शकतो, हुशार असू शकतो, हे सगळं काही असू शकतं, कारण त्याचं आत्ताचं जे असणं आहे ते त्याच्या आधीच्या कर्मांचा परिपाक आहे. आणि हे सांगितल्यामुळे शेवटी म्हटलं होतं की हे अर्जुना, तुझ्या दृष्टीने घोर असलेले कर्म तू अशा सांख्यबुद्धीने केलेस तर तू त्यांनी काय होणार, बद्ध होणार नाहीस. त्यामुळे संशय व ज्ञान ह्यामुळे कर्माविषयी निर्माण झालेला भ्रम नष्ट कर आणि कर्तव्यरूप युद्धाला उत्साहाने तयार हो. 2-3 मुद्दे पाहिले होते आपण याच्यामध्ये. पहिली गोष्ट, इथे अतिशय सुंदर उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता झालेली आहे. आणि ह्या सगळ्या विषयाची सुरुवात जरी हा 4था अध्याय असला तरी 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून झालेली आहे, ज्याच्यामध्ये अर्जुन उवाच आहे. आणि अर्जुनाने काय म्हटलं होतं भगवंतांना, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. इतक्या घोर कर्मामध्ये युद्धासारख्या, की ज्या युद्धामध्ये मला माझ्या गुरूंना मारायचं आहे, भावांना मारायचं आहे, नातेवाईकांना मारायचं आहे, अशा घोर कर्मामध्ये तू मला का नियुक्त करतो आहेस केशवा. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की अर्जुना, तुझ्या दृष्टीने घोर असलेले कोट अनकोट हे कर्म तू अशा सांख्यबुद्धीने जर तू केलं तर तू बद्ध होणार नाहीस. आणि ते छान एक मगाशीचं मी वाक्य म्हटलं की संशय आणि अज्ञान ह्यामुळे कर्माविषयी निर्माण झालेला भ्रम नष्ट कर. नेहमी आपण उलटं करून घ्यायचं. मला जर कर्माविषयी भ्रम निर्माण होत असेल, आता भ्रम म्हणजे काय, खूप सुंदर विचार आहे, थोडंसं 1-2 मिनटं घेतो अजून. कर्माविषयी भ्रम निर्माण होणं म्हणजे काय, आपण विचार केला तर आपल्या ताबडतोब लक्षात येईल, मला जर मी कर्माचा कर्ता वाटत असेल, मला जर मी कर्माचा भोगता वाटत असेल, हे कर्म मी करणार आहे असं जर मला वाटत असेल, कर्तेपणा आणि भोगतेपणा जर मी घेत असेल, याचा अर्थ काय आहे, कर्माविषयी माझ्या मनात भ्रम आहे. तर तो कशामुळे येतो याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे, संशय आणि अज्ञान. कारण काय आहे की आत्तापर्यंत हे छान आपण वाचत होतो, सांगायला तर काहीच लागत नाही, मस्त.
सांगताना काही लागत नाही, ऐकायलाही काही लागत नाही, पण हे जेव्हा स्वतःला असं लावून घेतो ना आपण, तेव्हा खडबडून जागावतो मनुष्य की हो. कारण आत्तापर्यंत मी जे वाचतो संशय, ते संशयी जो असतो ना मनुष्य, त्याचं वर्णन सुरू आहे, माझा थोडी संबंध आहे त्याच्याशी. असं जर मनात कुठेतरी विचार असेल, हा ठीक आहे, संशयी माणसाचं एखाद्या वर्णन सुरू आहे, आपला त्याची काही संबंध नाही. कारण मी खूप स्वतःला श्रद्धावान समजतो, माझी श्रद्धा आहे, खरंच आहे, भगवंतांवरती आहे, सद्गुरूंवरती आहे, संतांवरती आहे. पण जेव्हा असे रोखठोक निकष आपल्यासमोर ठेवण्यात येतात की जर कर्माविषयी मला भ्रम निर्माण झाला असेल की जो मला होतो, मी स्वतःला करता समजतो, भोगता समजतो, कारण मी सुखी होतो, दुःखी होतो, याचा अर्थ मी काय म्हणा, भोगते पण घेतलेला आहे. आणि करते पण घेतलं की भोगते पण घ्यावंच लागतं, असा दुसरा नियम आहे शास्त्राचा. करते पण घेतलाय पण भोगते पण नाही घेतलाय असं शक्यच होत नाही, इम्पॉसिबल. आणि असं जर माझं रोज होत असेल, ऑफिसमध्ये, घरामध्ये, बाहेर, मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर झालं नसतं, माझ्यासारखं दुसऱ्या कोणालाच करता येत नाही. काका म्हणतात याची पलीकडे गाडी जाते, तो असता तर फारच बिघडलं असतं. ह्या ज्या सगळ्या भानगडी सुरू होतात कर्माच्या विषयी, याचा अर्थ जबरदस्त करतेपणा आहे, जबरदस्त भोगतेपणा आहे. याचा अर्थ कर्माविषयी भ्रम आहे, आणि याचा अर्थ मी अज्ञानी आहे आणि मी संशय आहे. त्यामुळे संशयाचं जे वर्णन सुरू आहे ना, ते कुठल्या तिसऱ्या मनुष्याचं नाही आहे, ते माझंच आहे. ही जाणीव मला ज्या दिवशी होईल, त्या दिवशी माझा खरा प्रवासाला सुरुवात होईल साधनेच्या. कारण मी करतेपणा आणि भोगतेपणा सोडण्याच्या मागे लागेल कर्माचं. असो, तर इथे गीता दीपस्तंभमधले आपण महत्त्वाचे विचार बघितले, आणि इथे 4था अध्याय त्या ग्रंथाप्रमाणे संपला, इथे संपलेलाच आहे. फक्त त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत, ज्या आपल्या आजच्या वाचनाचा विषय आहे, त्याच्याकडे बघूया किती ओव्या आज होतात. माऊली म्हणते, ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके आगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. असा जरी संशय प्रबळ वाढला असला तरी पण एका उपायाने याला जिंकता येते. कोणत्या? जर हातात चांगले ज्ञान खड्ग असेल. मग अशी श्लोकावरच्याच ओव्या, स्वाभाविकच. त्यामुळे संशयाला जर संपवायचं असेल तर हातामध्ये काय पाहिजे? ज्ञान खड्ग पाहिजे. का? कारण संशय आला कुठून? अज्ञानातून आला म्हणून. तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळ हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसींचा. तर त्या तीक्ष्ण ज्ञान खड्गाने हा संपूर्ण मरतो, आणि मग काय होतं? मनातील इतर अविश्वासादी दोषांची क्षते पूर्ण बरी होतात. अविश्वास म्हणजे अश्रद्धामुळे आता. कारण संशय फिटला म्हणजे काय झालं? ज्ञान झालं. एकदा ज्ञान झालं की जे बाकीची जी काय म्हणूया कारण परंपरा आहे त्या संशयाची, ती आपोआपच नष्ट होते. कारण ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होतं. ज्ञान झाल्यानंतर श्रद्धेचं काम संपलेलं आहे. सात्विक श्रद्धेने मला जे देणं अपेक्षित आहे, दिलेलं आहे श्रद्धेने. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाश करुनी हृदयस्था संशयासी. याकरता अर्जुना, हृदयात असलेल्या संशयाचा नाश करून वरवता म्हणजे पुन्हा एकदा युद्धाकरता लवकर उठ. मगाशीच आपण पाहिलं की कर्मापासून पळून जाण्याची संधी दिलेली नाही. इतकं छान तत्वज्ञान सांगितलं, आता तुला ते पटलं, मग जाऊ दे, आता नाही गेलं युद्ध तरी तू चालेल, असं म्हटलेलं नाही. नव्हे, त्याला युद्धाला उभं करण्यासाठीच हे तत्वज्ञान सांगतात. काय पुढच्या अध्यायात येणारचा विषय. आता इथे वरवता शब्द आहे. वरवता शब्दाचा खरं अगदी शब्दचा अर्थ पाहिला तर वरच्या बाजूला असा अर्थ होतो. वरवता हा शब्द अजून 2-3 ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये येऊन गेलेला आहे. पण इथे संशयाचा नाश करून तू काय करतं? उठ, म्हणजे पुन्हा एकदा युद्धाकरता तयार हो. म्हणजे काय म्हणूया, संदर्भासह त्याचा अर्थ युद्धाकरता तू तयार हो, लवकर उठ, असा केलेला आहे. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणत असे सकृपू ऐके राय. माऊलींचे सुंदर शब्द. ऐसा सर्वज्ञाचा बापू, याप्रमाणे जो सर्वज्ञाचा पिता, ज्ञानाचा दिवा, भक्तांविषयी कृपाळू,
तो श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक. कारण का याला ऐके राया हे चरण आलेलं आहे. आपण एकदा बघितलं होतं मला वाटतं, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या काही अध्याय म्हणजे प्रस्तावनेत विचार केला होता की प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये संजय उवाच खूप कमी आहे किंवा धृतराष्ट्राचा उल्लेख तसा कमी आहे, पण माऊलींनी तो बऱ्याच वेळा आणलेला आहे. कारण माऊली काय, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कथा सांगतात आहे, ज्ञानेश्वरी नावाची भगवद्गीतेची कथा सांगतात आहे. हा या कथा शब्द खूप वेळा आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आता या अध्यायाची शेवटी शेवटी येणारच आहे. ते आपल्याला कथा सांगतात. त्यामुळे कथा ही कथेसारखीच सांगावी लागते. इट इज अ स्टोरी. तर ती कथा सांगताना म्हणून ते मधनं मधनं आपल्याला विसरू नका बरं का, कारण हे सगळं कोण कोणाला सांगताय, तर संजय धृतराष्ट्राला सांगतोय. कारण तो बघतोय ना सगळं. अर्जुन ते युद्धभूमीवर सगळं वर्णन त्यांनीच केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये, सुरुवात त्यांनी केली होती. त्यामुळे इथे ऐके राया म्हणजे राजा धृतराष्ट्रा असं तू ऐक. काय ऐक? की असं कोण म्हणालं? तसं श्रीकृष्ण की जो सर्वज्ञाचा पिता आहे, ज्ञानाचा दिवा आहे, भक्तांविषयी कृपाळू आहे, तो असं म्हणाला. कोणाला म्हणाला? अर्जुनाला म्हणाला. तव या पूर्वापर बोलाचा विचारुनी कुमर पांडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल. तेव्हा भगवंताच्या आताच्या व मागच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन हा प्रसंगोचित प्रश्न कसा करणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी इथे धृतराष्ट्राचं आणि संजयाचं नाव म्हणजे उल्लेख नाही आहे, धृतराष्ट्राचे नाव नाहीच आहे ओवीमध्ये, पण त्या दोघांचा उल्लेख करून काय केलेला माऊलींनी नेहमीप्रमाणे पुढच्या अध्यायाचा सुतोवाच करून दिलेला आहे. आपल्याला थोडक्यात प्रस्तावना करून दिलेली आहे की पूर्वापर बोलायचा म्हणजे आत्ताच्या आणि मागच्या बोलण्याचा. कोणत्या दोन निष्ठा बघतोय आपण भगवद्गीतेमध्ये, एक ज्ञाननिष्ठा आणि एक कर्मनिष्ठा. बरोबर, द्विविधा निष्ठा. तर ह्या ज्या आधीचं जे बोलणं भगवंतांचं आहे म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायातलं म्हणून आणि आता चौथ्या अध्यायातल्या दोन्हीचा सगळ्याचा विचार करून अर्जुन एक प्रसंगोचित असा प्रश्न करणार आहे. आणि म्हणूनच आपण कल्पना करू शकतो की पुढच्या अध्यायाची सुरुवात म्हणजे 5व्या अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाच अशी होणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रसंगोचित प्रश्न अर्जुनाच्या मनात आलेला आहे. कोणता? त्याचं थोडंसं एक आपल्याला हिंट मिळाली. कोणती? की असं सगळं तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं असेल की आता भगवंत म्हणतील शेवटचा 42वा श्लोक ऐकायच्या आधी, वा वा अर्जुना, छान तुला कळलेलं आहे, पटलेलं आहे तुला तत्त्वज्ञान, तसाही तू संन्यास घ्यायला तयार झालेला आहेसच, तथास्तु. असं म्हटलेलं नाही भगवंतांनी. काय म्हटलंय? उत्तिष्ठ भारत. ते पालुपद ध्रुवपद भगवंतांनी सोडलेलं नाही. त्यामुळे एक प्रसंगोचित प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये आलेला आहे आणि त्याच प्रश्नांनी पुढच्या अध्यायाची सुरुवात होणार. 212 ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणी पैल पुढा. की त्या कथेचा, आता इथे मी म्हणालो मग अशी कथा शब्द आलेला इथे लगेच आलाय, कथा शब्द आलेला, की त्या कथेचा पूर्वापर संबंध विभाव अनुभवाच्या समृद्धीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल. माऊली एक छान काय म्हणा आपल्या साध्या भाषेत मार्केटिंग याला म्हणतात. कथेचं मार्केटिंग समोरच्या श्रोत्यांना खिळून ठेवण्यासाठी, त्यांचं लक्ष चित्त आपल्याकडे वेधण्यासाठी, त्यांना त्या कथेमध्ये कसे ते तन्मय होतील, गुंतून राहतील, गुंगून राहतील, याच्यासाठी पुढच्या काही आता ओव्या येतात आहे. त्याच्यामध्ये एक थोडंसं काय म्हणूया ट्रेलर ज्याला म्हणता येईल तसं ट्रेलर आता ज्ञानेश्वर महाराज दाखवतात आहे की ही जी कथा आहे जिचा पूर्वापर संबंध आहे तो विभाव अनुभवाच्या समृद्धीने आणि रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल. 3रा अध्यायाचा जो शेवटचा श्लोक होता तेव्हा तुम्हाला आठवत असेल, वाचनात बऱ्यापैकी सगळेजण नियमितच असतात, की आपण विभाव अनुभवाचा विचार केला होता. त्याची एकदा आठवण करून देतो थोडक्यामध्ये. त्यांची व्याख्या पटकन आठवून घेऊन पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला एकदम न कळत पुढे गेलं, न कळता पुढे गेलं असं होणार नाही. आणि मुख्य समजून का घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे, तेही पण आपल्याला त्याची आठवण. आपल्याला आता पुन्हा सगळं अर्थातच हा सगळा काय म्हणूया साहित्यशास्त्राचा विषय आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की भावातून रसाची उत्पत्ती होते व रसाची वृद्धी होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे भाव. इथे जे शब्द आलेले आहेत ना, विभाव, अनुभव, यांनी काय होतं नेमका, तर रसाची निर्मिती होते. आता पुढच्या ओळीत आहे, तर पुढची ओळी मी अजून वाचली नाही, पण पुढच्या ओळीत उल्लेख आहेच रसांचा. 8 रस असतात. तर त्या रसांची जी उत्पत्ती होते ती भावामुळे होते. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणूया, रसाचे अंग म्हणू शकतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात. मराठीत बोललं की पटकन कळतं. बिल्डिंग ब्लॉक्स हे त्याचे घटक आहेत. भाव हे रसाचे घटक आहेत. आणि त्याच्यामध्ये 4 प्रकारचे भाव असतात. एक स्थायी भाव असतो, जिथे याचा उल्लेख नाही आहे. मग विभाव असतो, मग अनुभव असतो, ज्याचा इथे उल्लेख आहे. आणि चौथा असतो संचारी भाव. आता साध्या भाषेमध्ये स्थायी भाव, खरं सोपे सोपे शब्द आहेत, विचार केला तर लगेच कळतं. स्थायी भाव आपण म्हणतो ना, एखाद्या मनुष्याचं शांतपणा हा त्या मनुष्याचा स्थायी भाव आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, मूळ खूप शांत स्वभावाचा तो मनुष्य आहे. अगदी तोच अर्थ आहे. जो एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा म्हणूया स्थायी भाव असतो, त्याला म्हणायचं स्थायी भाव. आता त्या स्थायी भावाचं जे कारण असतं त्याला म्हणायचं विभाव. शब्द फक्त कठीण वाटतात आपल्याला, पण एकदा अर्थ कळला की काही त्याचं कठीणता राहत नाही. विभाव हे म्हणजे त्याचं कारण, स्थायी भावाचं किंवा स्थायी भाव जो असतो तो निर्माण होण्याचं कारण. आता त्या विभावाचे पण 2 प्रकार असतात. एकाला आलंबन म्हणतात, दुसऱ्याला उद्दीपन म्हणतात. पुन्हा शब्दावरूनच कळतं आलंबन. हा जो स्थायी भाव आहे त्याचं जे कारण आहे, त्याचं आलंबन काय आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा त्याचे 2 प्रकार आहेत, विषय आणि आश्रय. पण थोडक्यामध्ये हा जो स्थायी भाव आहे तो कोणाच्या चित्तात निर्माण झाला किंवा होतो त्याला म्हणायचा आश्रय. म्हणजे त्या भावाचा आश्रय, भावाने कोणाचा आश्रय घेतला आहे, तर त्या व्यक्तीचा आहे, त्याला म्हणायचा आश्रय. आणि कोणामुळे किंवा विषय काय त्याला म्हणायचं विषय. आणि उद्दीपन भावेमध्ये तसं उद्दीपन करण्यात येतं त्या भावाचं. त्याच्यासाठी काही क्रिया केल्या जातात, त्याला चेष्टा म्हणतात. काही वातावरण निर्मिती केली जाते, त्याला बाह्य वातावरण म्हणतात. आणि शेवटचा आहे संचारी भाव. संचारी भाव जो असतो तो हा जो मुख्य स्थायी भाव आहे, एखादा भाव निर्माण करण्यासाठी त्याला सहाय्यभूत ठरणारे काही भाव असतात, जे असे अचानक संचारतात आणि नष्ट होतात तेवढ्यापुरती. म्हणून त्याला त्याला अजून एक शब्द आहे बरं का, त्याला व्यभिचारी भाव पण म्हणतात. त्याला त्या शब्दातच आहे व्यभिचारी, बदलणारे असतात ते, तात्पुरते असतात. जरा जास्तच क्लिष्ट झालं, आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे सोपं होऊन जाईल एकदम. आता उदाहरण आत्ताच समजा आपण मला वाटतं मागच्या वाचनामध्ये आपलं रामायणाचं म्हणजे आपलं रामरक्षेचं आपण जे वाचन करतो त्याचा अर्थ बघतो, तेव्हा एक सुंदर श्लोक आला होता आणि आपण थांबलो होतो तिथे. प्रभू रामचंद्रांच्या करुणतेचं वर्णन करणं, कारुण्य, कृपा, आठवत असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर एक भजन पण, सुंदर भजन झालं होतं. तर आपण बोललोही होतो की त्यांनी आपल्या मनामध्ये कशी करुण, काय म्हणता, इथले शब्द वापरून घेतो थोडेसे, करुण रसाची निर्मिती झाली होती. छान उदाहरण आहे ते. आपण सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे म्हणून मी ते उदाहरण घेतलं, म्हणजे आपल्याला छान कळेल हे सगळं. आत्ताच आपण पाहिलं करुण रसाची निर्मिती झाली होती. आपण रसाच्या निर्मितीबद्दल बोलतो. आता ह्या उदाहरणामध्ये स्थायी भाव, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भाव तो आहे कारुण्याचा, शरणतेचा. आपण त्याची एक दुसरी बाजू बघूया, शरणता. आपण भगवंताला शरण जाणार आणि तो करुणा निधी आहे, अशी ती पार्श्वभूमी आहे त्याची, बरोबर. हा स्थायी भाव आहे. त्याच्यामध्ये आलंबन कशाचं होतं, आलंबन जर विचार केला तर आपल्या सगळ्यांचं अंतःकरण हे त्याचं आलंबन होतं त्या भावाचं. कारण त्या भावाने आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाचा आश्रय घेतलेला होता. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये करुणरस निर्माण झाला ना. आणि विषय काय होता, विषय होता रामरक्षेतला तो श्लोक किंवा रामाचं जे काही वर्णन तिथे आलं होतं तो त्याचा विषय होता. आणि काही चेष्टामध्ये मग ते जे वर्णन करण्यात आलं होतं प्रभू रामचंद्रांचं, त्याला आपण चेष्टा म्हणू शकतो. त्यांनी काही वातावरण निर्मिती त्यांनी झाली होती. ते जे भजन शेवटी गायला गेलं त्यांनी वातावरण निर्मिती झाली होती. आणि ही जी एक शरण्यतेचा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला, करुणतेचा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला, त्याला सहाय्यभूत असे काही संचारी भाव निर्माण झाले होते माझ्या मनात. कदाचित कोणाच्या ते ऐकता ऐकता अष्टसात्विक भाव जागृत झाले असतील. डोळ्यात पाणी आलं असेल.
अजून कुठले अनेक भाव आहेत बरं का, त्याचे अनेक काय म्हणूया बरेच 31 प्रकार वगैरे सांगितलेले, ते सोडून देऊ सगळे आपण. पण मुद्दा काय आहे की संचारी भाव हा सहाय्यकारी भाव असतो त्या स्थायी भावाचा. तो काही निर्माण होतो काही वेळा काळापुरती, म्हणतो नंतर नष्ट होतो. आता हे सगळं आपण का सांगितलं, मुद्दा आहे सगळं व्हाय. यू नीड टू गेट आन्सर टू द व्हाय. हे सांगण्याचा उद्देश एकच आहे आणि ते पुढे येणार पण आहे. असं करूया आपण, हा प्रश्न अनुत्तरित ठेवूया, हे का सांगितलं. कारण त्या प्रश्नाचं उत्तर 218 क्रमांकाच्या ओळीमध्ये आपल्याला मिळणार आहे. जे मागच्याला बोललो होतो खरं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये, पण ते 218 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊलींनीच सांगितलेलं अतिशय सुंदर. विल पार्क दिस क्वेश्चन, कीप इट इन अ पार्किंग लॉट. हे सगळं आपण विचार एवढे का केले त्याचं उत्तर मिळेल आपल्याला पुढे. पुढे माऊली म्हणते, जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. की ज्याच्या चांगलेपणावरून शृंगारादी आठ रसांची ओवाळणी करावी, जो या जगात सज्जनांच्या इच्छेचा विसावा आहे. मी पुढची ओळी याच्याबरोबरच घेऊन टाकतो, पहिले मग बोलतो. तो, कारण त्याचा हा उत्तरार्ध आहे म्हणून, तो शांताची अभिनवेल ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरीत. की तो शांत रस पुढच्या कथेत नाविन्याने प्रकट होईल. श्रोते हो, जे समुद्रापेक्षा गंभीर आणि अनेक अर्थांनी भरले आहेत असे ते मराठी बोल ऐका. माऊली काय म्हणताय, पहिले त्यांनी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी रसाची जी, म्हणजे या कथेची रसाची जी उन्नती म्हटलेलं आहे, रसाची जी उत्पत्ती आहे, त्याची जी वृद्धी आहे, ती या भावाच्या संपत्तीवरती होणार. कळलं आपल्याला, कारण भावातून रस निर्माण होतो. पण कोणता रस, तर माऊली म्हणताय तो रस की जो, हे जे 8 रस आहेत ना, 8 रसांची ओवाळणी, त्या रसावरून ते 8 रस ओवाळून टाकावे. आपण याला म्हणतो ना, एखाद्या गोष्टी ओवाळून टाकावे, म्हणजे त्यांचं मूल्य त्याच्या मूल्याच्या मानाने काहीच नाही, असा तो शांत रस. 8 रस माहिती आपल्याला, शृंगार रस, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत, असे 8 रस सांगितलेले. आणि 9वा हा आता शांत रस. या शांत रसावरून 8 रस जणू काही ओवाळून टाकावे इतकं महान असा तो शांती रस. तो अभिनवेल, कशाच्या माध्यमातून, या मराठीच्या बोलातून. आणि श्रोते होय, मराठी बोल जरी असले तरी ते कसे आहेत, समुद्रापेक्षा गंभीर. गंभीर याचा अर्थ खोल. आपण नेहमीच बघतो समुद्र जसा गंभीर आहे, म्हणजे समुद्र जसा खोल आहे, तसा हे अनेक अर्थांनी भरले. लगेच पुढे माऊली दृष्टांत पण देते. जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशासी त्रैलोक्य थोपडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावे. फारच सुंदर वर्णन आहे की जरी सूर्यबिंब पृथ्वीवरून पाहिले असता तळहाता एवढे दिसते, परंतु त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्य देखील अपुरे पडते. त्याप्रमाणे शब्द लहान व मराठी असले तरी त्यांची अर्थदृष्टीने असलेली व्यापकता अनुभव घेऊन बघावी. म्हणून म्हणलं फार सुंदर वर्णन आहे. शेवटी शब्द महत्त्व कशाला आहे, अर्थाच्या व्यापकतेला महत्त्व आहे. फोडूनी शब्दांची अंतरे आलं. शब्द शेवटी फोडून त्यातलं शब्द हे टर्फल आहे, त्याच्या आतमध्ये जो अर्थाच्या व्याप्तीचा दाणा असतो ना, त्या शेंगेच्या आतला तो दाणा महत्वाचा, टर्फल आपण फेकून देतो. अर्थांचं तेवढं, शब्दांचं तेवढंच काम आहे, पण अर्थदृष्टी नसलेली व्यापकता काय म्हणते माऊली, अनुभवावी म्हटलेला आहे. म्हणून म्हणलं एक एक शब्द महत्वाचा, त्याचा अनुभव, म्हणजे अनुभव आणून देण्याचं सामर्थ्य असलेले हे शब्द आहेत. त्यामुळे शब्दांचं फारसं तुम्ही घेऊन नका बसू, ते मराठी आहे का संस्कृत आहे, काही अर्थ नाही. कारण मुख्य म्हणजे हे त्या काळच्या 800 वर्षापूर्वी सांगणं महत्त्वाचं होतं, कारण तेव्हा आपण कल्पना करू शकतो संस्कृतचं. तितकं कशाला, आत्ता संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे की त्यांचा मुलगा हरिपंत नाव होतं सर, हरिपंडित होते. हरिपंडिताला नव्हतं आवडलं, त्यांचे मतभेद झाले होते एकनाथ महाराजांशी. का? कारण एकनाथ महाराज हे सगळं तत्त्वज्ञान मराठीत सांगतात म्हणून. तेव्हा काय असेल आपण कल्पना करू शकतो. म्हणून माऊली म्हणते की शब्दांवरती जाऊ नका, ते मराठी शब्द जरी असले तरी अर्थाची व्याप्ती बघा आणि ती अनुभवा. कारण ते अनुभवण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये. आणि मला तर अगदी
हे शब्द लहान आणि मराठी असले तरी अर्थदृष्टीने असलेली व्यापकता अनुभवून बघावे म्हटलं पहिलं परमपूज्य काकाच आठवलं. मराठी असलं, पंडितांना न रुचणार असलं एखाद वेळेस, काकांनीच लिहिलेलं आहे प्रस्तावने, माझे शब्द नाही आहेत हे, गीतादीपस्तंभच्याच प्रस्तावनेमध्ये. पण कशासाठी पंडितांना नाराज करून सुद्धा या पद्धतीने मांडणी केलेली आहे? कारण काकांना पंडित तयार करायचेच नाही आहेत. काकांना काय करायचे आहेत? तयार सिद्ध करायचे आहेत. साधकाचा सिद्ध कसा होईल, म्हणजेच त्याच्या अर्थाची व्यापकता आपल्या सगळ्यांना कशी अनुभवायला मिळेल, म्हणून मला काका आठवले. नातरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापक होय तैसा, तरी अवधान द्यावे. किंवा कल्पवृक्ष जसा कल्पकाच्या इच्छेप्रमाणे फळ देतो, त्याप्रमाणे हे मराठी बोल श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला व्यापणारे आहेत, तरी याकडे लक्ष द्यावे. तर कल्पना करा, श्रोती किती ज्ञानी असते महाराजांच्या समोर बसते, कारण त्या श्रोत्यांना तो अर्थ आधीच अपेक्षित आहे, असं माऊली स्वतः म्हणते. श्रोत्यांच्या अपेक्षित अर्थाला ते व्यापणारे शब्द आहेत, म्हणून तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. आणि कल्पवृक्षाचं उदाहरण किंवा दृष्टांत त्याच्यासाठी घेतलेला आहे, कारण कल्पवृक्ष त्या वृक्षाच्या इच्छेप्रमाणे फळ नाही देत, त्या वृक्षाखाली बसून आपण जी इच्छा करावी त्याप्रमाणे फळ देतो. याचा अर्थ काय आहे? फळाची अपेक्षा ज्याला आहे त्याला ते माहिती आहे की मला कुठलं फळ हवं आहे, आणि मग त्याप्रमाणे तो कल्पवृक्ष फळ देतो. त्याप्रमाणे श्रोते हो, तुम्हाला जो अर्थ अपेक्षित आहे त्याच अर्थाला व्यापणारे माझे शब्द आहेत, म्हणून तुम्ही लक्ष द्या, असं माऊली म्हणते आहे. आणि पुढे लगेच म्हणते आहे 217 क्रमांकाच्या ओवीमध्ये, काय? हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी. कोणाच्या मनात आला असेल कुठे विचार, तर लगेच माऊलींनी स्पष्टीकरण दिलं आहे की हे असो, मी यासंबंधी अधिक काय सांगावे. जे सर्वज्ञ श्रोते आहेत ते आपोआपच शब्दार्थाची व्याप्ती जाणतील, म्हणून चांगले लक्ष द्यावे ही माझी आज्ञा नसून विनंती आहे. मी जे मागच्या वेळेला शब्द वापरून घेतले होते ना महाराजांचे, ते हेच शब्द होते. म्हणजे मी जे म्हणतो लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका, महत्त्वाचं, असं मी जेव्हा तुम्हाला म्हणतो तेव्हा माझी ती विनंती असते, कारण तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासमोर बसलेले नसल्यामुळे मला दिसत नाही. त्यामुळे मी जेव्हा तसं म्हणतो लक्ष द्या, तर माझी ती विनंती असते. मी माऊलींचे शब्द तिथे वापरून घेतले होते, ते आता तुमच्यासमोर येतात आहेत. की सर्वज्ञ श्रोते, सर्वज्ञ शब्दार्थाची व्याप्ती ते जाणतीलच, म्हणून तुम्ही लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे, आज्ञा नाही. जेथ साहित्य आणि शांती, आता 218 क्रमांकाची आपल्यासमोर येते आहे की जे आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की आपण हे सगळं का समजून घेतलं, ते विभाव, अनुभाव, स्थायी भाव, संचारी भाव वगैरे वगैरे. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. काय माऊलींचं धन्य, मी सांगितलं ना, शब्दच नाही. अनेक वेळा तुम्ही असा वाचताना नमस्कार करतो, असा ग्रंथालाच नमस्कार करतो. काय करणार, कारण महाराज नाही आहेत माझ्यासमोर, काय वर्णन करावं, काय दृष्टांत द्यावे. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ या 3 गुणांनी संपन्न असून शिवाय पतिव्रता असावी. लगेच किती सुंदर आहे याच्यामध्ये, आपण लगेच भारावून जातो पहिले 3 गुण ऐकल्याबरोबरच. पण असं असू शकतं की हे 3 गुण आहेत पण पतिव्रता नाही. म्हणजे काय, ज्याला म्हणतात बोंबल्ल, सगळं मुसळ केरा. तसं नाही, इतकं सगळं आहे पण वर्ण ती पतिव्रता आहे. त्याप्रमाणे दृष्टांत झाला. आता दाष्टांत की त्याप्रमाणे ज्या माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती, आता हे जे छान आहे ना आपल्यासमोर, छान जोड्या ठेवलेल्या आहेत. साहित्य आणि शांती, आता हे लावून घ्यायचं. साहित्य कशाला लावायचं? त्या स्त्रीच्या लावण्य, गुण आणि कुळाला लावायचं, आणि शांती लावायची पातिव्रत्याला. काव्य आणि मोक्ष, काव्य लावायचं लावण्य, गुण आणि कुळाला, मोक्ष लावायचं पातिव्रत्याला. रस आणि परतत्व, त्यांच्यात जणू प्रत्यक्ष बोलक्या सीमारेषा दिसतील. साहित्याचा भाग कोणता व अध्यात्माचा भाग कोणता याची मर्यादा स्पष्ट कळेल, किंवा बोलण्यातील रेखीव पद्धती शैली स्पष्ट दिसेल. अशा दोन्ही पद्धतीने त्याचा अर्थ करू शकतो.
आता थोडं थोडं तुमच्या लक्षात येतं की आपण हे का समजावून घेतलं. महाराज स्वतःच म्हणतात आहे की सीमारेषा स्पष्ट दिसणारच आहे तुम्हाला. इथे साहित्य आहे. म्हणजे इथे काय म्हणे, इथले शब्द वापरायचे झाले, इथे साहित्य आहे, इथे शांती आहे. इथे काव्य आहे, इथे मोक्ष आहे. इथे रस आहे, मगाशीचा शब्द, इथे परतत्व आहे. आणि सरळ हे बोलण्याची गरज नाही, आपल्याला काय घ्यायचं आहे, महत्वाचं काय आहे आणि गौण काय आहे, विषय काय सुरू आहे, हे समजावं याच्यासाठी आपण तो सगळं विषय समजावून घेतला. बरं, याचा आनंद घेता घेता हे होऊ शकतं. आहे तो विषय पुढे येतोच आहे, पुढचे ओव्या येतातच आहेत. म्हणूनच इतकं सुंदर की मोक्ष आणि काव्य एकत्र असू शकतं ना. हो, असू शकतं. ज्ञानेश्वरीच आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी मूर्तिमंत रूपाने आपल्या समोर उभी आहे. त्याच्यात काव्य पण आहे, मोक्ष पण आहे, साहित्य पण आहे, शांती पण आहे, रस पण आहे आणि परतत्व पण आहे. पण महत्वाचं काय आहे बरं, हे कोण म्हणताय, विषय पुन्हा आहे, हे म्हणतं कोण आहे. हे ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात आहे 18व्या अध्यायामध्ये. 18व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी 2 ओव्या आहेत, तुम्हाला सांगतो. येथ अविद्या नाशू हे स्थळ. ज्ञानेश्वरी मी का सांगितली हे ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात आहे आणि ज्ञानेश्वरीतच सांगतात. येथ अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. या दोन्हींसाठी, कशासाठी दोन्ही, म्हणजे अविद्यानाश होण्यासाठी आणि मोक्षपादान हे पादन हे फळ मिळण्यासाठी. या दोन्हींसाठी साधन एकच आहे, ते म्हणजे ज्ञान. आत्ता आपण सगळा विचार ज्ञानाचाच तर करतोय. आणि इतकं सांगून थांबले नाही महाराज. महाराज पुढच्या ओळीत म्हणतात, हे इतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तार. कशाला आठवण झाली मला याची, या ओळीची? याच्यासाठी झाली की स्वतः ज्ञानेश्वर माऊली सांगते आहे की या ग्रंथामध्ये हा जो मी विस्तार तुमच्यासमोर मांडलेला आहे, किती हजार ओव्या आहेत, हे इतुलेची नाना परी. हे इतुले, इतुले म्हणजे काय, अविद्यानाशू हे स्थळ, मोक्षोपादन हे फळ. हे इतुलेची नानापरी, विविध पद्धतीने या ग्रंथाचा जो प्रचंड विस्तार झाला आहे. पण मला सांगायचं इथे काय आहे तर एवढंच, म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीमधून तुम्ही काय घ्यावं किंवा ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित आहे हे महाराजांनी स्वतः 18व्या अध्यायात आपल्यासमोर ठेवले. पण त्यामुळे घ्यायचं काय आहे, शांती घ्यायची आहे, मोक्ष घ्यायचा आहे, परतत्व घ्यायचं आहे. पण हे घेत असताना ते जर साहित्याबरोबर आलं, काव्याबरोबर आलं, रसाबरोबर आलं, तर काही हरकत आहे का आपली? महाराज म्हणतात काही हरकत नाही, असं पुढच्या ओव्यांमध्ये ते म्हणतात आहे. पण दुर्दैवाने आपली वेळ झालेली आहे. मला तर थांबावंसंच वाटत नाही, कारण इतक्या सुंदर ओव्या आहेत, इतका सुंदर विषय आहे, आणि थोडासा अर्धवट विषय ठेवल्यासारखं होईल, पण बऱ्याच ओव्या आहेत. घाई करण्याचं कारण नाही, पुढच्या वेळेला घेऊया उरलेला ओव्या. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की पुढे उरलेला जो एक 10 ओव्या, 8-10 ओव्या, त्याच्यामध्ये मुख्यतः आहे, पण ते त्या गवणासोबत येत असेल, आणि ते येतच हे माऊली सांगते, आणि त्याच्यासाठी काही दृष्टांत दिले. तर तो विचार आपण पुढच्याला करूया आणि आजच्या वाचनाला इथे विराम देऊया. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.